नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की घरात आपण झाडं लावतो तर त्यांनी डासं होतात का? तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, आता मी या प्रश्नाचं उत्तर देऊन देतो की झाडं घरात जे आपण असे इंडोर प्लांट्स लावतो हे लावण्याने डासं होतात का? सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला इंडोर प्लांट्स का लावायला पाहिजे मी ते सांगतो. इंडोर प्लांट्स खूप चांगले एअर प्युरिफाईंग प्लांट्स असतात, म्हणजे एअर प्युरिफायर्स असतात. म्हणजे काय करतात, जसे बेन्झिन, फॉर्मल्डिहायडन जसे बाकीचे पण खूप हार्मफुल जे गॅसेस असतात मित्रांनो आपल्या सराउंडिंग्समध्ये, म्हणजे गाडी वगैरेपासनं जे निघतात किंवा जे आपले CO2 सारखे जे SO2 सारखे जे नॉर्मल गॅसेस पण आहे ते पण मित्रांनो हे सगळे झाडं ॲब्झॉर्ब करतात. आणि सगळ्यात जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बेन्झिन आणि फॉर्मल्डिहाइड सारखे जे हार्मफुल गॅसेस असतात मित्रांनो त्यांना हे ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्याला एक फ्रेश ऑक्सिजन देतात. तर मित्रांनो इंडोर प्लांट्स नक्की लावायला पाहिजे, हे खूप चांगलं असते हेल्थसाठी. हे आपलं स्ट्रेस वगैरे पण कमी करण्यात हेल्प करते. अजून मित्रांनो आपलं जे घर असते त्याला थंडगार पण ठेवते आणि हे दिसतात पण छान. म्हणजे आपण असं घरात ठेवतात तर हे आपल्या घराला म्हणजे सुंदर पण दिसते हे घरात ठेवणं. तर हे काही फायदे झाले मित्रांनो. मग आपला आजचा व्हिडिओचा प्रश्न होता की जो घरात आपले जे इंडोर प्लांट्स आपण लावतो, हे जे इंडोर झाडं लावतो त्यांनी मित्रांनो डासं होतात का? सगळ्यात आता त्याचं उत्तर आहे मित्रांनो, डायरेक्ट उत्तर देतो, तर त्यांनी कधीच झाडं नाही म्हणजे झाडांमुळे कधीच डासं नाही होत मित्रांनो. जे डास असतात ते जसं आपण कूलर वगैरेमध्ये पाणी असेल किंवा जे बाहेर असेल घराचं, संध्याकाळच्या वेळेस आपण खिडकीने लावली तर तिकडनं येऊ शकतात. तर जे आपलं मोस्ट इम्पॉर्टंट होतं आजचं व्हिडिओचं जे होतं की डासं होतात का झाडामुळे, तर जे इंडोर झाडं आपण लावतो मित्रांनो त्यांनी डासं अजिबात होत नाही. पण काही काळजी घ्यायची मित्रांनो की जेणे तुमचे डासं नाही होतील, कारण झाडामुळे पण खूप वेळा डासं होऊ शकतात. तर ते काही पॉईंट्स आहे मी तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेणे की तुमच्या घरात कधीच म्हणजे डासं नाही होणार. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो की अशी जी प्लेट आपण झाडाखाली ठेवतो, हे जे पाणी आपण याच्यात जमा होते झाडाला जे पण टाकतो आपण वरतून, तर ह्या प्लेटमध्ये मित्रांनो अजिबात पाणी नाही राहू द्यायचं. हा पहिला पॉईंट आहे. याला क्लीन करून असं ठेवायचं. जसं हे बाजूचं झाड पाहू शकता, स्वच्छ क्लीन करून ठेवलेलं आहे, याच्यात काहीच पाणी नाही आहे, असंच ठेवायचं आहे. असं नाही ठेवायचं आहे मित्रांनो, असं चांगल्याने क्लीन करून ठेवा. सेकंड पॉईंट आहे मित्रांनो की जे झाड आहे, झाडवर कोणताही कचरा असेल, असं पाहू शकता हे कचरा आहे, असा कचरा अजिबात नाही पाहिजे. हे पण मित्रांनो जे बाकीचे किडे पण असतात, आपलं मुंग्या वगैरे, डास वगैरे त्यांना अट्रॅक्ट करतात. तर असा कचरा कधीच पण मित्रांनो घरातले जे झाडं आहे स्पेशली त्याच्यात नाही पाहिजे. आणि याच्यात मित्रांनो वाळलेले पानं पण येतात, तर तुम्ही तर म्हणत असाल आपण वाळलेले पानं पण ठेवू शकतो. पण मित्रांनो इंडोर प्लांट्समध्ये वाळलेले पानंसुद्धा पण म्हणजे झाडाचेच खाली पडलेले वाळलेले पानं पण तुम्हाला काढून टाकायचे, ते पण कुंडीत अजिबात ठेवायचे नाही. अशी स्वच्छ पाहू शकता, हे स्वच्छ केलेली पाहू शकता तुम्ही, ही जी स्वच्छ केलेली ही कुंडी आहे. असं स्वच्छ तुम्हाला मित्रांनो ठेवायचं आहे तुमच्या कुंड्यांना, असं नाही ठेवायचं आहे. पुढचा सिंपल पॉईंट आहे मित्रांनो, डस्ट वगैरे काही असेल तर ते तुम्हाला एखाद्या ओल्या कपड्याने पुसत राहायचं, यांनी झाड स्वच्छ राहील. आणि मग पुढचा आहे, शेवटचा आहे मित्रांनो, व्हेंटिलेशन असलं पाहिजे आणि सनलाईट असलं पाहिजे. व्हेंटिलेशन म्हणजे एखादा असं दरवाजे खिडकी असली पाहिजे मित्रांनो, जिकडनं तुमचं म्हणजे जे एअर सर्क्युलेशन आहे ते घरात चांगल्याने होणार, जेणे की डासं वगैरे नाही होणार किंवा दुसरे कोणते किडे नाही होणार मित्रांनो झाडामुळे. आणि मग जो शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे व्हेंटिलेशन अँड सनलाईट आहे. तुमच्या घरात जे आहे मित्रांनो थोडंसं सूर्यप्रकाश यायला पाहिजे. मी असं नाही म्हणत आहे खूप जास्त यायला पाहिजे, पण थोडीशी लाईट तरी तुमच्या घरात आली पाहिजे. म्हणून एखादी खिडकी तरी तुम्ही जिथे झाडं लावत आहे तिथे असली पाहिजे. तर हा झाला मित्रांनो सनलाईटचा पॉईंट आणि एअर सर्क्युलेशनचा. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तर दिलं की झाडांमुळे डासं होतात का, आणि समजा जसं आता होतात तर तुम्हाला काय काळजी घ्यायची जेणे की नाही होणार. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर इथे थोड्या वेळात तुम्हाला एक प्लेलिस्ट येऊन जाईल, खताची प्लेलिस्ट आहे मित्रांनो, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. खूप चांगले खतं सांगितले आहे त्याच्यात. आणि मित्रांनो आता इथे तुम्हाला एक दुसरं माझं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठी त्या नावाने, त्याचा तुम्हाला इथे व्हिडिओ म्हणजे लोगो येत असेल, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. त्याही चॅनलचे व्हिडिओज पहा, त्याच्यावर मी झाडासंबंधित आधीच खूप सारे व्हिडिओज टाकून ठेवले आहेत, तर त्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल. आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही पण प्रश्न विचारायचे ते ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.